अंतरवाली सराटीतल्या लाठीचार्ज नंतर जालन्याचे तत्कालीन पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांना सीआयडीच्या अधीक्षकपदी गृह मंत्रालयाकडून बढती देण्यात आली। पण 3च दिवसात एकनाथ शिंदे यांनी तेव्हा हा निर्णय बदलून टाकला आणि तुषार दोशींना लोहमार्ग पोलिसात पाठवण्यात आलं। लोहमार्ग पोलीस अधीक्षक म्हणून काम केल्यानंतर तुषार दोशी हे साताऱ्याला पोलीस अधीक्षक म्हणून गेले। मात्र तिथे त्यांनी पोलीस खातं सोडून भाजपच्या नेत्यांसाठी काम सुरू केल्याचा आरोप त्यांच्यावर एकदाच नाही तर गेल्या वर्षभरात वारंवार झालाय। फलटण मधील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात नेत्यांना पाठीशी घालण्यापासून ते गेल्या आठवड्यात सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष पदाच्या निवडणुकीपर्यंत सगळ्या चर्चेचं केंद्रबिंदू हे तुषार दोशी आहेत। विधानसभा आणि विधान परिषद दोन्ही सभागृहात तुषार दोशींच्या भूमिकेवर चर्चा झाली आणि त्यांचं निलंबन करण्याचे आदेश उपसभापती नीलम गोऱ्हेंनी दिले। मात्र हे निलंबन मागे घेण्यासाठी जयकुमार गोरे हे अक्षरशः तुटून पडले। एकनाथ शिंदे यांनी तर सांगितलं की मी स्वतः तुषार दोशींना फोन लावला, पण त्यांनी जे करायचं ते केलंच। मुख्यमंत्री राहिलेल्या एकनाथ शिंदे यांचंही न ऐकलेले तुषार दोशी यांची साइड पोस्टिंग ही एकेकाळी एकनाथ शिंदे यांनीच केली होती आणि जेव्हा साताऱ्यात पोलिसांची भूमिका महत्त्वाची ठरणार होती तेव्हा प्रचंड राडा झाला। शिवसेनेचे सदस्य असूनही जिल्हा परिषद हातची केली आणि तुषार दोशी पुन्हा एकदा व्हिलन ठरले। सातत्याने टार्गेटवर येऊनही तुषार दोशी सही सलामत का असतात आणि त्यांचं रेकॉर्ड काय आहे तेच मी या व्हिडिओत सांगणार आहे। तुषार दोशी कायम वादात राहणारा आयपीएस अधिकारी। 2009च्या बॅचचे आयपीएस असलेले तुषार दोशी जेव्हा नवी मुंबईत पोलीस उपायुक्त होते तेव्हा पोलीस खात्यातल्याच अश्विनी बिंद्रे यांच्या हत्या प्रकरणात संवेदनशील माहिती त्यांनी आरोपीच्या वकिलांना दिल्याचा आरोप पीडित कुटुंबाने केला होता। तुषार दोशी हे फिजिक्सचे पदवीधर आहेत आणि त्यांचे वडील रायगड जिल्हा परिषदेत नोकरीला होते। पदवी पूर्ण झाल्यापासूनच सरकारी नोकरीत जायचं हे निश्चित असलेल्या तुषार दोशींनी यूपीएससी नागरी सेवा परीक्षेत यश मिळवलं आणि त्यांना महाराष्ट्र केडरही भेटलं। चंद्रपूर पासून सुरुवात केल्यानंतर नवी मुंबई, सोलापूर, लातूर, पुणे अशा वेगवेगळ्या शहरात त्यांना काम करायला भेटलं। पण तुषार दोशी खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला माहित झाले ते अंतरवाली सराटीतल्या लाठीचार्ज नंतर। जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सप्टेंबर 2023 मध्ये उपोषण सुरू केलं। त्या उपोषणादरम्यान पोलिसांनी जो लाठीचार्ज केला त्यानंतर हे आंदोलन चिघळलं। मराठा आंदोलकांवर अमानुष लाठीचार्ज करण्याचा आदेश तत्कालीन जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी दिल्याचा आरोपही झाला। अंतरवालीत जे काय घडलं त्याला सर्वस्वी जबाबदार तुषार दोशी असल्याची चर्चा झाली आणि आंदोलकांचा संताप वाढला। सरकारच्या विरोधात तीव्र भावना मराठा आंदोलनकर्त्यांकडून व्यक्त व्हायला लागली। त्याचा परिणाम म्हणून लगेचच त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं। सक्तीच्या रजेवर असलेल्या तुषार दोशींची नोव्हेंबर 2023 मध्ये राज्य गुन्हे अन्वेषण विभाग अर्थात सीआयडीच्या अधीक्षकपदी बदली करण्यात आली। त्यावेळी या बदलीला मनोज जरांगे पाटील आणि विरोधी पक्ष नेत्यांनी ही बदली दोशींना सरकारने बक्षीस किंवा प्रमोशन दिल्याची टीका केली। यावेळी तत्कालीन शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी उघडपणे विरोध दर्शवत तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून बदलीला स्थगिती देण्याची मागणी केली। परिणामी त्यांची 3च दिवसात पुन्हा बदली झाली आणि त्यांच्याकडे पुणे लोहमार्ग पोलीस अधीक्षक पदाची जबाबदारी देण्यात आली। साधारणतः 1.5 वर्ष पुणे लोहमार्ग पोलीस अधीक्षक म्हणून काम केल्यानंतर मे 2025 मध्ये तुषार दोशी यांची सातारा जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकपदी बदली करण्यात आली। सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक पदावर बदली झाल्यानंतरही त्यांनी घेतलेल्या भूमिका आणि हस्तक्षेपामुळे तुषार दोशींची कारकीर्दही वादग्रस्तच राहिली। प्रामुख्याने ऑक्टोबर 2025 मध्ये फलटण उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणात केलेला हस्तक्षेप आणि महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या सोबत पत्रकार परिषद घेऊन चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याच्या प्रकारामुळे शिवसेना उबाठाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी थेट दोशींचे नाव घेऊन टीका केली। त्यावेळी अंधारे यांनी अश्विनी बिंद्रे प्रकरणाचाही दाखला देत दोषींना लक्ष्य केलं आणि या प्रकरणात कुटुंबाकडून दोषी आणि पोलीस प्रशासनावर पुरावे नष्ट केल्याचे आरोप करण्यात आल्याने दोषींच्या बदलीचीही मागणी केली। मात्र अंतरवालीचं प्रकरण असो किंवा फलटण महिला डॉक्टर तुषार दोशींवर सरकारकडून कोणतीही चौकशी अथवा कारवाई झाली नाही। गृह विभाग ठामपणे मागे असलेल्या तुषार दोशींची भाजपला सातारा जिल्हा परिषदेत मोठी मदत झाल्याचं शिवसेना नेत्यांचं म्हणणं आहे।
सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष निवडताना राष्ट्रवादीच्या 2 सदस्यांना एका जुन्या गुन्ह्यात अटक करण्यात आली. एवढंच काय, पण जिल्हा परिषद मुख्यालयात जी झटापट झाली त्यात पोलिसांनी मंत्री असलेले शंभूराज देसाई आणि मकरंद पाटील यांनाही धक्काबुक्की केली. एकनाथ शिंदे यांनी सभागृहात माहिती दिली की तुषार दोशी यांना मी स्वतः फोन केला होता आणि सदस्य मतदानापासून वंचित राहू नयेत अशी विनंती केली होती. तुषार दोशींना बोलल्यानंतर पोलीस महासंचालकांनाही बोललो आणि त्यांनी दोषींना निरोप दिला होता अशी माहिती एकनाथ शिंदे देत असताना देवेंद्र फडणवीसही सभागृहात उपस्थित होते. मात्र एका माजी मुख्यमंत्र्याने विनंती करूनही सदस्यांना अटक करण्यात आली आणि त्यांना मतदानापासून वंचित ठेवण्यात आलं. हायकोर्ट तुरुंगातल्या आरोपींनाही मतदानासाठी परवानगी देतं, मात्र पोलिसांनी सदस्यांना मतदानाच्या अधिकारापासूनच वंचित ठेवण्याचं काम केल्याचं एकनाथ शिंदे म्हणाले. एकनाथ शिंदे यांनी स्वतःची नाराजी मांडल्यानंतर मुख्यमंत्र्यांनीही स्पष्टीकरण दिलं की काय घडलंय त्याची सविस्तर माहिती मागवली जाईल आणि ज्यांची चूक यात असेल त्यांच्यावर कारवाई होईल. मात्र तुषार दोशी यांच्यावर मुख्यमंत्री काहीही बोलले नाहीत. तुषार दोशी यांची गेल्या 2 दशकातली कारकीर्द अत्यंत वादळी आणि वादग्रस्त राहिली आहे. विशेषतः त्यांच्यावर अंतरवालीतल्या लाठीचार्ज नंतर जे आरोप झाले त्यानंतरही त्यांना सीआयडीच्या अधीक्षकपदी बढती दिल्याने मोठा वाद झाला होता. तुषार दोशी साताऱ्यात आल्यापासून ते काय उद्योग करतायत, कोणत्या नेत्यांसाठी काम करतायत ते सगळं मी काढू शकतो असंही शंभूराज देसाई म्हणाले. तुषार दोशींच्या भूमिकेबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये जरूर लिहा आणि अशाच व्हिडिओसाठी story.com ला सबस्क्राईब करा.